नमस्कार ॲस्परंट्स, मी भूषण घोडके तुमचं ब्राईट्समाइंड अकॅडमी MPSC आणि UPSCमध्ये स्वागत करतो. डॉक्टर किरण देसले सरांनी MPSC राज्यसेवा डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न 2025ची जी मुख्य परीक्षा आहे त्याच्यासाठी सेल्फ स्टडी प्लॅन सुरुवात केलेला आहे. त्याचा 69th डे आहे आणि आपण एथिक्सचा स्टडी कशा पद्धतीने करायला पाहिजे याचा आपण ओव्हरव्ह्यू बघणार आहोत. तर आजच्या आपल्या सेशनमध्ये आपण बघणार आहोत मित्रांनो की एथिक्सचं जे 6th युनिट आहे हे तुम्हाला कशा पद्धतीने कव्हर करायचं आहे. आजची तारीख जी आहे ती 23 जानेवारी 2026. तर पहिले आपण हे 6th युनिटसाठी जे तर 3 दिवस देणार आहोत, म्हणजे 23 जानेवारी, 24 जानेवारी आणि 26 जानेवारी. तर आजचा आपला जो टॉपिक असणार आहे तो लोकप्रशासनातील सार्वजनिक किंवा नागरी सेवा मूल्य आणि नीतिशास्त्र. आता हे युनिट तुमच्या केस स्टडीसाठी आणि सेक्शन एसाठी पण काय खूप महत्त्वाचं आहे. जसं तुम्हाला माहिती आहे की आपल्या जो काही प्रिपरेशनचा बेस असणार आहे ते आपलं धर्मदर्शन आणि राजधर्म हे पुस्तक जे MPSC व UPSC मुख्य GS4साठी लिहिण्यात आलेलं आहे आणि यामध्ये एथिक्स, इंटिग्रिटी आणि ॲप्टिट्यूड म्हणजे नीतिशास्त्र, सचोटी आणि अभियोग्यतेचा संपूर्ण जो सिलेबस आहे तुमचा GS4चा तो कव्हर करण्यात आलेला आहे. लेखक मी स्वतः भूषण घोडके आणि सोबत संपादक किरण देसले सर आहेत. तर आजच्या आपल्याला जे काही टॉपिक आपण बघणार आहोत की युनिट 6 हे कशा पद्धतीने आपण कव्हर करायला पाहिजे या साठी डायरेक्टली आपण थेट कुठे जाऊया तर आपण बुकवर शिफ्ट होऊया. तर लक्षात घ्या मित्रांनो, हे बुक आपण ब्राईट माइंड्स अकॅडमीतर्फे सुद्धा जी आहेत तर एथिक्स, इंटिग्रिटी, ॲप्टिट्यूडचा जो काही कोर्स आहे तो आपण रन करतो. त्याच्यामध्ये तुम्हाला जॉईन करायचं असल्यास या QR कोडला तुम्ही स्कॅन करू शकतात. त्याचबरोबर आपला इतिहास वैकल्पिक विषय मी स्वतः त्या ठिकाणी शिकवतो. एथिक्स, इंटिग्रिटी, ॲप्टिट्यूड पण मी स्वतः शिकवतो. तर तिथे त्याचा जो QR कोड आहे ऑप्शनलचा तोही तिथे दिलेला आहे. GS1चा जे हिस्ट्रीचा मॉड्यूल आहे, त्याचबरोबर आपला करंट अफेअर्स असेल, आन्सर रायटिंग असेल आणि मेंटरशिप प्रोग्राम असेल, या गोष्टी देखील आपण काय या ठिकाणी शिकवत असतो. तर मित्रांनो लक्षात घ्या की आता आपण जाऊया की जे काही 6th युनिट आहे त्या 6th युनिटवर आपल्याला जायचं आहे. हे लोकप्रशासनातील सार्वजनिक किंवा नागरी सेवा मूल्य आणि नीतिशास्त्र. सुरुवात करत असताना इथे आपण काय लोकप्रशासन किंवा नागरी सेवा आहेत तर याच्यामधलं नेमकं नागरी सेवा आणि त्याच्यानंतर जर आपण बघितलं की लोकसेवा याच्यामधला काही मूलभूत फरक आहे तो आपण विद्यार्थ्यांना समजून सांगितला आहे. व लोकप्रशासनासंदर्भात आपल्याला हा युनिट कशा संदर्भात आहे की लोकप्रशासनामध्ये मूल्य कशाची म्हणजे मूल्यांची स्थिती काय किंवा एथिक्स कशा पद्धतीने, तर ते समजून घेण्यासाठी आपल्याला लोकप्रशासन समजून घेणे गरजेचं आहे. म्हणून आपण प्रशासन म्हणजे काय, त्याच्यामध्ये खाजगी प्रशासन असेल, त्याच्यानंतर लोकप्रशासन असेल, ते काय आहे, त्याच्या जे काही आयाम आहेत ते आयाम आपण या ठिकाणी काय केले तर कव्हर केलेले आहे, जेणेकरून कन्सेप्च्युअली तुम्हाला ह्या गोष्टी काय तर समजू शकतील. इथे तुम्ही बघू शकता. त्याचबरोबर लोकप्रशासनाचा जो काही विकास आहे म्हणजे त्याची जी उत्क्रांती आहे, तर मग वेबरने सांगितलेल्या मॉडेलपासून ते आता न्यू पब्लिक मॅनेजमेंट नंतरचे जे आलेले मॉडेल आहे तिथपर्यंत काय विकास झालेला आहे तर तो भाग देखील आपण याच्यामध्ये दिलेला आहे. कारण सिलेबसमध्ये तुमचं टॉपिक दिलं आहे की लोकप्रशासनामध्ये असलेले एथिक्स किंवा मूल्यांची जी काही स्थिती आहे ती, मग प्रशासन कशा पद्धतीने बदलत गेले त्याच पद्धतीने मूल्यव्यवस्था ही प्रशासनामध्ये कशा पद्धतीने बदलत गेलेली हे समजून घ्यायचं असेल तर हा जो बदल आहे तो समजून घेणे गरजेचं आहे. त्याच्यासाठी आपण हा जो पार्ट आहे हा डिटेलमध्ये या ठिकाणी काय केलेला आहे तर कव्हर केलेला आहे. हे तुम्ही या ठिकाणी बघू शकतात. याची जी अंडरस्टँडिंग आहे तुम्हाला GS2 पेपरमध्ये देखील काय तर महत्त्वाची असणार आहे आणि त्याचबरोबर GS1मध्ये कॉन्सेप्च्युअल क्वेश्चन आल्यावर आणि केस स्टडीमध्ये जर असेल तर केस स्टडीमध्ये पण हे युनिट फार महत्त्वाचं त्या ठिकाणी काय रोल प्ले करते. व लोकप्रशासनामधील मूल्य आणि नीतिशास्त्राची स्थिती आहे तो भाग देखील आपण काय केलेला आहे याच्यामध्ये कव्हर केलेला आहे. तुम्ही या ठिकाणी बघू शकतात विथ द हेल्प ऑफ एक्झाम्पल दिलेत आणि एक्झाम्पल कन्सिडर करत असताना आपल्याला नॅशनल, त्याच्यानंतर महाराष्ट्राच्या लेव्हलचे आणि इंटरनॅशनल लेव्हल जिथे रिलेव्हंट आहे त्या गोष्टी आपण काय केलं याच्यामध्ये कव्हर केलेल्या आहे. त्याचबरोबर लोकप्रशासनामध्ये नीतिशास्त्राचे ठळक सूत्र कुठले आहेत किंवा महत्त्वाच्या व्हॅल्यू कुठल्या आहेत त्या देखील आपण कव्हर केल्या आहेत. ह्या तुम्हाला केस स्टडीजमध्ये काय होतात तर महत्त्वाच्या ठरतात. UPSCचा जर आतापर्यंत आढावा बघितला ना तर असं लक्षात येतं की 50% केस स्टडीज विचारल्या जातात प्रत्येक वर्षी या पब्लिक सेक्टरशी रिलेटेड असतात नियर अबाउट. तर त्याच्यामध्ये हे जे कन्सेप्ट्स आहे हे कन्सेप्ट्स तुम्हाला काय राहतात तर महत्त्वाचे राहतात. लोकप्रशासनासाठी नीतिशास्त्राची गरज काय आहे तर तो भाग देखील काय केलेला आहे आपण याच्यामध्ये कव्हर केलेला आहे. लोकप्रशासनामध्ये मूल्य आणि नीतिशास्त्राच्या समस्या, मग हे समजून सांगण्यासाठी टेब्युलर फॉर्म असेल, डायग्रामॅटिक फॉर्म असेल त्याचा आपण काय केलं आहे तर उपयोग केलेला आहे. मग ई प्रशासनामध्ये कुठल्या प्रॉब्लेम्स आहेत याचमध्ये जर आपण बघितलं त्याचे ज्या प्रॉब्लेमचे इम्प्लिकेशन्स काय किंवा परिणाम काय होतात ते विथ द हेल्प ऑफ एक्झाम्पल आपण समजून सांगितलं आहे. आणि मग याच्यावर जर मात करायची असेल तर त्याच्यामध्ये वी फॉरवर्ड काय असला पाहिजे तो देखील आपण केला. याच्यामध्ये इंडियन फिलॉसॉफी जी असेल ती देखील आपण याच्यामध्ये काय तर इन्क्लूड केलेली आहे, जेणेकरून तुमचा एथिक्सचा जो सेन्स आहे तो तुमच्या उत्तराला येतो ना की फक्त GS2 सारखा टेक्निकल पार्ट त्याच्यामध्ये राहतो. त्याच्यानंतर प्रशासनामध्ये भारतीय स्वदेशी ज्ञान महत्त्वाचं काय आहे, कारण आता काय आपलं वेबरियन आणि त्याच्यानंतर मॅक्युलियन ॲडमिनिस्ट्रेशनपासून आपण इंडियन ॲडमिनिस्ट्रेशनकडे जो होण्याची आपली वाटचाल आहे ते समजून घेण्यासाठी आपल्याला इंडियन फिलॉसॉफी देखील माहीत असणे गरजेचं आहे. मग याच्यामध्ये नैतिक व्यवस्थापन आणि नीतिशास्त्राचे व्यवस्थापन हा आयाम देखील काय केला आहे याच्यामध्ये कव्हर केले आहेत. मग सरकारी संस्था असतील, खाजगी संस्था असतील, त्याचबरोबर स्वयंसेवी संस्था असतील, याच्यामध्ये नैतिक चिंता कुठल्या आहेत, नैतिक कोंडी कुठल्या आहेत, नैतिक द्वंद्व कुठल्या आहेत तो भाग देखील आपण काय केला याच्यामध्ये कव्हर केला आहे. सुरुवातीला आपण जर बघितलं नैतिक चिंता किंवा नैतिक समस्या ज्या असतील आणि नैतिक दुविधा असतील यांच्यामधला डिफरन्स काय आहे
तो एक कन्सेप्शियल लेवलला आपण कॅन्डिडेटला काय समजावून सांगितलं आहे. कारण बऱ्याच वेळेस केस स्टडीमध्ये असं लक्षात येतं की नैतिक दुविधा विचारलं असेल तर विद्यार्थी नैतिक चिंता लिहितात, नैतिक चिंता विचारलं असेल तर विद्यार्थी नैतिक दुविधा लिहितात. तर हा डिफरन्स देखील समजून घेणे या ठिकाणी काय तर महत्त्वाचं आहे. पण सार्वजनिक संस्थांमधील नैतिक चिंता आहे ती विथ द हेल्प ऑफ एक्झाम्पल आपण काय कव्हर केलेली आहे. त्याच्यानंतर जर बघितलं तर मग खाजगी संस्थांमध्ये नैतिक चिंता आहे तो भाग देखील आपण काय केलेला आहे यामध्ये कव्हर केलेला आहे, तुम्ही बघू शकतात. त्यामध्ये स्वयंसेवी संस्था असतील किंवा सेवाभावी संस्था असतील त्यांच्या एथिकल फ्रेमवर्क काय आणि तिथे एथिकल म्हणजे आपण नैतिक चिंता कुठल्या आहेत तो भाग देखील आपण कव्हर केला आहे. मग जे नैतिक दुविधा आहेत आणि त्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर हितसंबंधाचा संघर्ष काय आहे तो भाग आपण काय केला आहे तर कव्हर केलेला आहे. मग हे समजून घेण्या अगोदर सार्वजनिक नीतिमत्ता असेल आणि त्याच्यानंतर प्रशासकीय नीतिमत्ता किंवा नैतिकता याच्यामधलं डिफरन्स काय तो भाग देखील आपण काय तर समजून सांगितलं, कारण याच्यावर प्रश्न विचारलेत आणि विचारले जाण्याची दाट शक्यता आहे. मग याच्यामध्ये जर बघितलं तर हितसंबंधाचा संघर्ष, मग हितसंबंधाचा संघर्ष समजून घेण्या अगोदर आपल्याला खाजगी हित म्हणजे काय होतं आणि सार्वजनिक हित म्हणजे काय तो भाग देखील आपण काय केला आहे तर समजून सांगितलं आहे. हितसंबंधाच्या संघर्षाचे जे तिघही प्रकार आहेत ते तिघही प्रकार आपण विथ द हेल्प ऑफ एक्झाम्पल विथ अ डेफिनेशन एक्सप्लेन करून सांगितले आहेत. आणि हितसंबंधाच्या संघर्षाचं जर निराकरण करायचं असेल तर इमिडिएटली काय करायला पाहिजे आणि लॉंग टर्ममध्ये काय करायला पाहिजे हा भाग देखील याच्यामध्ये दिले आहेत. बऱ्याच ज्या केस स्टडीज असतात त्याच्यामध्ये हितसंबंधाचा संघर्ष हा काय असतो तो दडलेला असतो. त्याच्यासाठी तुम्हाला काय एक प्रॉपर स्ट्रक्चर जे असेल ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लेवलला की कशा पद्धतीने हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला पाहिजे त्याचा भाग देखील आपण याच्यामध्ये कव्हर केलेला आहे. त्याच्यानंतर खाजगी संस्थांमध्ये जो असेल तर नैतिक दुविधा आणि हितसंबंधाचा संघर्ष हा देखील आपण काय तर सेपरेटली डील केलेला आहे, जेणेकरून केस स्टडीज पण काय प्रायव्हेट सेक्टर आणि पब्लिक सेक्टरच्या वेगवेगळ्या येतात. म्हणून दोघांमधला जो डिफरन्स आहे हा तुम्हाला काय तर समजला पाहिजे तो भाग देखील आपण काय केला याच्यामध्ये कव्हर केलेला आहे. त्याचबरोबर जर बघितलं नैतिक दुविधांचे जर निराकरण करायचं असेल तर एक रोडमॅप काय असला पाहिजे, तर तो रोडमॅप पण काय इथे दिलेला आहे. याचा उपयोग तुम्हाला केस स्टडीजमध्ये देखील काय तर होणार आहे. त्याचबरोबर इंडियन फिलॉसॉफी म्हणजे कर्मसिद्धांत काय सांगतो, म्हणजे प्रत्येक वेळी ज्यावेळेस आपल्याला डिसिजन घ्यायची असेल किंवा कर्म करायचं असेल तर कुठल्या बाबतीत आपण काय ठेवायला पाहिजे तर लक्षात ठेवायला पाहिजे. तो भाग देखील आपण याच्यामध्ये काय तर कव्हर केलेला आहे. जो पुढचा पार्ट आहे कायदे नियम विनियम सत्सद्विवेक बुद्धी याच्यामध्ये यांचा उपयोग आपण नैतिक मार्गदर्शनाचे स्रोत म्हणून करू शकतात का, मग त्याचे फायदे काय त्याचे तोटे काय तो देखील भाग आपण काय केलेला आहे इनडेप्थ आपण याच्यामध्ये कव्हर केलेला आहे. मग कायदा आणि नैतिकता यांच्यामधला आंतरसंबंध काय, नैतिकता कायदा आणि नीतिशास्त्र असेल यांच्यामधला आंतरसंबंध काय, ते एकमेकांवर कशा पद्धतीने प्रभाव टाकतात हे विथ द हेल्प ऑफ एक्झाम्पल काय असेल तर आपण एक्सप्लेन करून सांगितलेलं आहे. कायदे नियम विनियम यांच्या मर्यादा कुठल्या आहेत, त्याच्यानंतर कायदेशीर जर संदिग्धता असेल मग अशा वेळेस जर डिसिजन घ्यायचं असेल तर कशा पद्धतीने घेतलं पाहिजे त्यासाठी फ्रेमवर्क कुठलं असलं पाहिजे तो भाग देखील आपण काय केला याच्यामध्ये कव्हर केलेला आहे. त्याच्यानंतर संवैधानिक नैतिकता किंवा नैतिकता जी असेल तो भाग. मग सत्सद्विवेक बुद्धी काय, सत्सद्विवेक बुद्धी संदर्भात वेगवेगळे जे काही तत्ववेत्ते आहेत त्यांचं म्हणणं काय तो भाग आपण कव्हर केला आहे. सत्सद्विवेक बुद्धीचे जे सिद्धांत आहेत ते काय आहेत तो दिलेला आहे. सत्सद्विवेक बुद्धीचे वेगवेगळे प्रकार कुठले आहेत, मग सत्सद्विवेक बुद्धी जन्मजात असते की शिकलेली असते याच्याबद्दलही डिबेट आहे तर तो आपण कव्हर केला आहे. सत्सद्विवेक बुद्धी आणि कायदा यांच्यामधला जर आंतरसंबंध आहे म्हणजे कोणाला जास्त प्राधान्य दिलं पाहिजे कायद्याला का सत्सद्विवेक बुद्धीला तो भाग देखील इथं दिलेला आहे. पण नैतिक निर्णय घेण्यासाठी मार्गदर्शन म्हणून सत्सद्विवेक बुद्धी कशा पद्धतीने उपयोगात येऊ शकते तिची लिमिटेशन्स काय तो भाग देखील आपण काय केला तर कव्हर केलेला आहे. त्याच्यानंतर सत्सद्विवेक बुद्धीमध्ये जर त्रुटी असतील तर त्याला कशा पद्धतीने सुधारलं पाहिजे. राजकारणी असतील नोकरशाह असतील नागरिकांसाठी सत्सद्विवेक बुद्धीची जी भूमिका आहे ती काय आहे, सत्सद्विवेक बुद्धीचा आवाज म्हणजे द व्हॉइस ऑफ कन्सायन्स म्हणजे काय, ठीक आहे तो भाग कव्हर केला. त्याच्यानंतर सत्सद्विवेक बुद्धीचे संकट द क्रायसिस ऑफ कन्सायन्स ज्याला आपण म्हणतो तो भाग देखील कव्हर केलेला आहे. उत्तरदायित्व आणि नैतिक प्रशासन याच्यामध्ये नैतिक प्रशासन म्हणजे काय तो भाग डील केलेला आहे. पुढच्या युनिटमध्ये आपण गव्हर्नन्स किंवा प्रशासनासंदर्भात डिटेलमध्ये गोष्टी काय केल्या त्या कव्हर केलेल्या आहेत. इथं उत्तरदायित्व आहे, उत्तरदायित्वाचे जे वेगवेगळे प्रमुख घटक कुठले आहेत त्याचे तो घेतलेला आहे. उत्तरदायित्व आणि नीतिशास्त्र यांच्यामधला आंतरसंबंध कुठला आहे, त्याच्यानंतर उत्तरदायित्व राखण्यासाठी जे असतील तर संस्थात्मक त्याच्यानंतर वैयक्तिक लेवलला कुठकुठल्या संस्था त्या ठिकाणी कार्य करतात, उत्तरदायित्वाचे जे आयाम आहेत ते कुठकुठले आहेत तो भाग देखील आपण काय कव्हर केला आहे. मग प्रशासनामध्ये उत्तरदायित्वाचे महत्त्व हे सगळ्या गोष्टी काय केल्या मित्रांनो आपण कव्हर केल्यात. मग त्याच्यामध्ये येणाऱ्या समस्या त्याच्यावर ओव्हरकम करायचं असेल तर सोल्युशन्स काय असलं पाहिजे आणि डायग्राम जे असतील म्हणजे उत्तरदायित्वाची चौकट एन्श्योर करण्यासाठी जी डायग्राम आहे ती देखील आपण याच्यामध्ये कव्हर केलेली आहे. जबाबदारी, आता जबाबदारीचा पार्ट तुमच्या सिलेबसमध्ये जर मेन्शन केलेला नसला तरी याच्यावर प्रश्न विचारले जातात, कारण जरा बघितलं उत्तरदायित्व जबाबदारी आणि पारदर्शकता हे तिघही संकल्पना काय तर एकमेकांशी निगडीत आहेत म्हणून हे तिघही संकल्पना तुम्हाला समजून घेणे महत्त्वाचं आहे. पण जबाबदारी म्हणजे काय, उत्तरदायित्व आणि जबाबदारीमधला जो फरक आहे तो कशा पद्धतीचा आहे, मग याच्यामध्ये आपण डिस्कस केलं जबाबदारी उत्तरदायित्व आणि अधिकार यांच्यामधला जो आंतरसंबंध आहे तो आंतरसंबंध कसा आहे आणि तो एकमेकांवर कशा पद्धतीने प्रभाव टाकतो आणि हे समजून सांगण्यासाठी तिथं उदाहरणं देखील दिलेलं आहे. मग शासनामध्ये नैतिकता आणि नैतिक मूल्यांचं जर बळकटीकरण करायचं असेल तर ते कशा पद्धतीने करायला पाहिजे
त्याचा देखील आढावा आपण याच्यामध्ये घेतलेला आहे. मग आंतरराष्ट्रीय संबंध आणि निधीकरणामधील ज्या नैतिक समस्या आहे तो देखील भाग आपण काय तर डिस्कस केलेला आहे. आणि कन्सेप्ट डिस्कस करत असताना म्हणजे बेसिकपासून आपण ॲडव्हान्स लेवलपर्यंतच्या ज्या गोष्टी आहेत यामध्ये कव्हर केलेल्या आहेत. मग आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये नीतिशास्त्राची अपरिहार्य भूमिका काय आहे तर ते तुम्ही बघू शकतात. आताच व्हेनेझुएलामध्ये जर आपण बघितलं तर USAचं आक्रमण असणार आहे. त्याच्यानंतर जर लक्षात घेतलं तर मिडल ईस्टमध्ये चाललेले प्रॉब्लेम म्हणजे इराणमध्ये जो काही प्रॉब्लेम आहे आणि USA बरोबर त्याचा जो संघर्ष आहे याच्या पार्श्वभूमीवर किंवा चायना आणि तायवानमधला इश्यू हे समजून घेण्यासाठी जे एथिकल अँगल्स आहेत हे एथिकल अँगल काय आहेत तर समजून घेणे गरजेचे आहेत आणि त्याच्यामध्ये काय केलं तर कव्हर केलेलं आहे. आणि त्याच्यानंतर मग समकालीन काळामध्ये जे म्हणजे आंतरराष्ट्रीय म्हणजे लेव्हलला जे काही इश्यूज चालवले आहेत त्याचा देखील आढावा काय घेतलेला आहे आपण घेतलेला आहे. मग हवामान बदल सारखे असतील, असमानतेचे नैतिक आयाम असतील, हा भाग काय केलेला मित्रांनो आपण कव्हर केलेला आहे. म्हणजे जेणेकरून जर तुम्हाला कंटेम्पररी कॉन्टॅक्ट्समध्ये जरी क्वेश्चन विचारला गेला तर हे म्हणजे कॉन्टेंट वाचून तुम्हाला त्याचं जे उत्तर आहे ते उत्तर अगदी चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी काय तर देता येऊ शकणार आहे. मग आंतरराष्ट्रीय समुदायाचा सिद्धांत काय आहे तो भाग देखील आपण काय केलं तर कव्हर केलेला आहे. मग नंतर आंतरराष्ट्रीय निधी आणि व्यापाराचे जे नैतिक आयाम आहेत ते कशा पद्धतीने जसं ट्रम्प यांनी प्रत्येक वेळेस टॅरिफ लावलेलं म्हणजे ते कितपत योग्य आहे. त्यांचं ग्रीनलँडमध्ये जे इन्व्हेजन असतं म्हणजे त्यांचं म्हणणं आहे की ग्रीनलँड हा मला असलाच पाहिजे किंवा त्याचं ते आमच्याकडे आपण काय म्हणू शकतो त्याला परचेस करायच्या याच्यामध्ये ट्रम्प काय तर इन्सिस्ट करत आहेत. पण त्यांना विरोध करणारे युरोपियन बाकीचे देश आहेत. मग यांच्यामधला जो संबंध समजून घ्यायचा असेल तर जे बेसिक नैतिक आयाम आहेत ते महत्त्वाचे असले ते आर्ग्युमेंट्स तुमचे बिल्ड करतात. ते बेसिक गोष्टी ज्या आहेत ते याच्यामध्ये काय तर कव्हर केलेल्या आहेत. मग अशा पद्धतीने कुठलाही नैतिक जर द्वंद्व इंटरनॅशनल लेवलला असला या बेसिक आयामचा उपयोग करून तुम्ही त्याच्यावर जे उत्तर आहे ते लिहू शकतात. मग शेवटचा पाठ याच्यामध्ये दिले आहे ते निगम प्रशासन किंवा कॉर्पोरेट गव्हर्नन्स. मग भारतामधील जे निगम प्रशासन आहे त्याचं जो काही उत्क्रांती असेल ती कशा पद्धतीने झाली. OECDने निगम प्रशासनाचे तत्व कुठले दिलेले आहेत. मग निगम प्रशासनामध्ये जे मुख्य परिचालन किंवा नैतिक कार्य कुठले करावे लागतात. नैतिक म्हणजे निगम प्रशासनाचे जे चौकटीचे जे घटक आहेत ते कुठकुठले आहेत. त्याच्यामध्ये जर आपण बघितलं की वेगवेगळे मॉडेल कुठले आहेत ज्याच्यामध्ये आपण निगम प्रशासनामध्ये कन्सिडर करू शकतो. भारतामध्ये निगम प्रशासनाचं जे काही इव्होल्युशन आहे म्हणजे उत्क्रांती आहे ही उत्क्रांती आपल्याला कशा पद्धतीने काय ते बघायला मिळतात. पण सगळ्या वेगवेगळ्या कमिटीज असतील ज्या इस्टॅब्लिश केलेल्या आहेत त्यांचे रिकमेंडेशन्स सेबीचं नेमकं वेळोवेळी काय म्हणणं आहे तो भाग देखील आपण याच्यामध्ये काय केलेला आहे तर कव्हर केलेला आहे. हे तुम्ही बघू शकतात. त्याच्यानंतर जर आपण बघितलं मग कॉर्पोरेट गव्हर्नन्सचा जो पार्ट म्हणजे निगम प्रशासन मग प्रायव्हेट कंपनी असेल. त्याच्यानंतर जर आपण बघितलं तर हाऊसहोल्ड काही इंडस्ट्रीज असतात किंवा त्याला आपण म्हणू शकतो की घरगुती जे किंवा कम्युनिटी म्हणजे डिवायडेड असतात त्याची ओनरशिप. मग त्याच्यामधले काही इश्यूज काय असतात तो भाग देखील आपण कव्हर केलेला आहे. निगम सामाजिक जबाबदारी कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी मग त्याचे जे बेसिक आयाम असतील त्याचे जे क्रायटेरिया किती आहे त्याच्या संदर्भात असणारे जर आपण बघितलं तर प्रॉब्लेम कुठले आहेत आणि त्याच्याशी संबंधित असणारी जी लेटेस्टमधली जी आकडेवारी आहे ती आकडेवारी देखील आपण या ठिकाणी काय तर देऊ गेलेली आहे. जेणेकरून प्रश्न कशा पद्धतीने विचारला गेला तुम्हाला एथिक्समध्ये तर त्याचं उत्तर जे आहे मित्रांनो हे तुम्हाला चांगल्या पद्धतीने देता आलं पाहिजे. निगम शाश्वतता काय, भारतामध्ये निगम प्रशासनाच्या समस्या कुठल्या आहेत किंवा त्याच्यामध्ये येणारे अडथळे कुठले आहेत आणि त्याच्यावर जर ओव्हरकम करायचं असेल तर कशा पद्धतीने ओव्हरकम करायला पाहिजे किंवा त्याचं सोल्युशन काय असलं पाहिजे. सगळ्या शेवटी जे संबंधित सुभाषित आहेत किंवा कोट्स आहेत ते दिलेले आहेत. UPSCचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन जे आहेत ते मराठीमध्ये आपण ट्रान्सलेट करून दिले आहेत आणि थीम वाईज म्हणजे टॉपिक वाईज जो आहे तर त्याचं क्लासिफिकेशन करून दिलेलं आहे जेणेकरून तुम्हाला अभ्यासामध्ये जे असेल तर याचा फायदा होईल. आणि याच्या शेवटी जे मित्रांनो चॅप्टरच्या शेवटी तुम्हाला सरावासाठी प्रश्न देखील त्या ठिकाणी दिलेले आहेत. हे पुस्तक म्हणजे हे युनिटसाठी तुम्हाला नियर अबाउट 3 दिवस आहेत ते द्यायचे आहेत. मग ते वाचून झाल्यानंतर तो अभ्यास झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे याच्याशी संबंधित असणारा जो प्रश्न आहे 10 मार्काचा तो सॉल्व्ह करायचा आहे. आणि त्याच्यानंतर ही जी केस स्टडी आपण काय करणार आहेत जेव्हा आपण केस स्टडीचा भाग बघू तर त्यावेळेस या तुम्हाला काय करायचं तर सॉल्व्ह करायचं. तुम्ही याचा आहे ना तो स्क्रीनशॉट काढू शकतात मित्रांनो. हा 10 मार्काचा जो प्रश्न असेल त्याचा स्क्रीनशॉट घ्या. त्याचबरोबर इथं आपण बघितलं ही जी केस स्टडी आहे तर केस स्टडीचा पण तुम्हाला काय करायचं तर स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि तुम्हाला प्रॅक्टिस याच्यामध्ये करायची आहे. आता मित्रांनो तुम्हाला जर हे पुस्तक परचेस करायचं असेल ना तर त्याची जी परचेस लिंक आहे ती आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्याचबरोबर आपल्याला एथिक्स इंटिग्रिटी ॲप्टिट्यूडचा जो कोर्स आपला चालू आहे त्याला जर तुम्हाला परचेस करायचं असेल तर त्याच्या संदर्भातली पण जी परचेस लिंक आहे ती कमेंट बॉक्समध्ये काय तर दिलेली आहे. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पुढच्या युनिटचा अभ्यास कशा पद्धतीने करायला पाहिजे त्या संबंधात आपण भेटूया. आता आपण थांबूया. थँक्यू.